नमस्कार आणि येवकार तुमकां गोंय विधानसभा 2017चो रणसंग्राम आनी ह्या रणसंग्रामाचे हे आमचे रणमाले आनी ह्या रणमाल्या भितर दीसभर आमी चर्चा केली, ट्रेंड्स पळयले, वोटिंगाचे ट्रेंड्स पळयले आनी ताजे नंतर आमी हांगा घेतात आयच्या दिसाची ही निमणी डिबेट जंय 4 महत्वाच्या पक्षांचे महत्वाचे फुडारी हांगा आयिल्ले आसात आनी आमचे कडेन अजून पर्यंत संपूर्ण जरी एक सारकी फिगर्स जरी आयिल्ली नात तरी की एक फिगर रफ इलेक्शन कमिशना कडल्यान आयला ते म्हणजे 83%. पोरूच्या वर्साक हे 82 एंड ऑड आशिल्लें, आयज 83% जरी आसलें तरी तें वाडपाची शक्यताय आसा. कारण तातूंत भितर 2 गजाली, एक बुथाचेर पोलिंग जावपाक शकलें ना, जंय 800 मतदार आशिल्ले थंय परत पोलिंग जातलें आनी ताजे बरोबर सर्वीस वोटर्स जे आशिल्ले ते अजून पर्यंत तातूंत कावंट जाल्ले नात. सो ते सर्वीस वोटर्सांनी हें जर धरलें जाल्यार घडये ती 84%चेर वचपाक शकता. म्हणजे पोरूं जें विक्रमी मतदान जाल्लें 1967 सावन आज पर्यंतच्या इलेक्शनांतलें सगळ्यांत विक्रमी मतदान, तो विक्रम ह्या वर्सा मतदारांनी मोडला आनी ताज्याकी मोठें विक्रमी मतदान केल्लें आसा. हें पर्सेंटेजीच्या नदरेंतल्यान एक्झॅक्ट फिगर कितले ते आमचे कडेन अजून पर्यंत हातांत ना, ते फिगरी आमकां पळोवचें पडटलें. 11 लाखांतले एक्झॅक्टली कितल्या लाख लोकांनी मतदान केलें तें. तरीकय हाजेर चर्चा करपा खातीर आनी तातूंतल्यान अंदाज काडपा खातीर, अदमास काडपा खातीर आयज हांगा आमी आपयल्ले आसात 4 मानेस्तांक. तातूंतले पयले मानेस्त आसात ते म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकारिणी सदस्य आणि त्याचबरोबर जिल्हा पंचायत सदस्य मोहन वेरेंकार. त्याचबरोबर दुसरे आसात ती म्हणजे गोंया भितर नवीच पार्टी आयली आनी 8-10 म्हयन्यां भितर तांणी एक वादळ कशें तयार केलें आनी आज प्रत्येकाच्या तोंडाचेर ती पार्टी आसा, ती म्हणजे आम आदमी पार्टी. ह्या आम आदमी पार्टीचे गोंयांतच रावपी पूण नॅशनल एक्झिक्युटिव्हाचे मेंबर आमचे बरोबर आसात ते जिनेश वाघेला, जांकां आमी सगळेच बाबाजी म्हणटात. बाबाजी आपको नमस्कार. तिसरे आमचे कडेन आसात सद्याक 70 आशिल्ले आनी परत असे पयलींच्या 21 सिटां परसय चड सीट घेवन येवपाचे 2/3 मेजॉरिटीची जो तांणी दावो केल्लो आसा तो भारतीय जनता पक्ष आनी त्या भारतीय जनता पक्षाचे जनरल सेक्रेटरी आनी आदले थिवीचे आमदार सदानंद शेट तानावडे. नमस्कार. त्याचबरोबर आमचे कडेन हांगा आसा चौथे 9 पाविल्लो आंकडो, डबल डिजिटा वयल्यान सिंगल डिजिटाचेर. ताजे नंतर तांचे 2-3 आमदार गेले आनी ते वतकर पसून परत एका नव्या जोमान ते उबे रावले, तो म्हणजे काँग्रेस पार्टी. ह्या काँग्रेस पार्टीचे एक तरणाटे फुडारी जे आज नॅशनल लेवलाचेर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी म्हणून आसात ते गिरीश चोडणकार. तुमकां सगळ्यांक येवकार. आनी हांव नकळो कोणा कडल्यान परत सुरू करया तें, पूण सुरू करचे पयलीं तुमचे मुखार कांय फिगर्स हाडपाक सोदता. ती म्हणजे सगळी जी तालुका वायज फिगर आसात ती फिगर्स आमी घेवया. कंट्रोल रूम PCR आमी फिगर्स दिवपाक शकतात. पयलीं पेडणेचे फिगर हें पळय, हें पेडणे आनी बार्देजची फिगर जर आमी पळयली जाल्यार मांद्र्यां भितर म्हणजे 2007, 2012 आनी 2017 अशे तरेचें कंपॅरिजन आसा. तातूंत भितर आमी 2017 सोडया, 2007 सोडया, पूण मांद्र्यां भितर फ्रॉम 86 to 87%, पेडण्यां भितर 85 to 86%, बार्देजां भितर थिवी 84 to 82% देंवले, म्हापशां भितर 77 to 78 वाडले, शिवोली भितर 81 to 81 जवळ तितलेच आसात, साळगांवां भितर 79-80 जवळ तितलेच आसात, कळंगुटे भितर 80 to 81, पर्वरी भितर 79 to 80, हळदोण्या भितर 79 to 77 ही पळदोण्या भितर देंवली. ताज्या नंतरची फिगर मुखावेली तिसवाडीची आमी घेवया. हांगा जी फिगर्स आयल्या तातूंत भितर मागीर तिसवाडीचें फिगर, तिसवाडी भितर पणजे भितर जाली ती 77 तशीच आसा, ताळगांवां भितर 79 तशीच आसा. सांताक्रूज इज अ व्हेरी इंट्रस्टींग थिंग, 82% वयल्यान 72%, जवळ 10% मतदान कमी जालें. सांत आंद्रे भितर 79 to 75 कमी जालें, कुंभारजुव्यां भितर 81 म्हणजे 82 to 80 कमी जालें. ताजे नंतर आसा दिवचले आमी घेवया मुखार. दिवचले भितर हांगा जी पर्सेंटेज आसा ती पर्सेंटेज 86 to 86% जवळ तीच. मयां भितर 83 to 87 जवळ 88 4% वाडलें. सांखळी भितर 88 to 89 मातशें वाडलें. 70 भितर आसा हांगा, 70 भितर पर्यां भितर 88 to 86 देंवलें. वाळपय भितर 86 to 86 जवळ तितलीच आसा. ताजे नंतर मुखार या ते म्हणजे फोंड्यां भितर, फोंडेचो तालुका, फोंडा तालुक्या भितर प्रियोळा भितर मोहन वेरेकाराचो 88 to 89, फोंड्यां भितर 80 to 74 देंवलें, जवळ 6% देंवलें. शिरोड्यां भितर 87 to 85 2% देंवलें. मडकय भितर 87 to 84 जवळ 3% देंवलें.
मुर्मुगांव आसा आमचे कडेन. मुर्मुगांव तालुक्या भितर मुरगांव मतदारसंघ 79 to 79 जवळ जवळ तितलोच आसा. वास्को भितर 77 to 70 जवळ जवळ 5% वास्को भितर देंवले. दाबोळी भितर 77 to 77 जवळ जवळ तितलेंच आसा. कुठ्ठाळी भितर 78 to 74 4% देंवले. सालसेती भितर इंट्रस्टिंग सगळ्यांत चड मतदारसंघ 8 आसात थंय. नुव्या भितर देंवले 75 to 77. कुर्तोरी भितर 74 to 77 वाडले. फातोड्ड्या भितर 78 जवळ जवळ तितलें. मडगांवा भितर 74 to 78 वाडले 3%. बाणावली भितर 74 to 73 देंवले. नावेली भितर 78 मातशें देंवले. कुंकळ्ळे भितर 76 तितलेंच आसा. वेळ्ळी भितर 21 म्हणजे 12 सगळ्यांत चड हांगा उमेदवार आशिल्ले 12 ते 73 to 75 जवळ जवळ 1.5% वाडले. ताजे नंतर येता तें केपें, सांगे आनी काणकोण. केप्यां भितर 84 to 84 जवळ जवळ तितलेंच. कुडचड्यां भितर 83 to 81 जवळ जवळ 1.5% देंवले. सांग्या भितर सावड्डेचो मतदारसंघ 87 to 85 जवळ जवळ तितलोच आसा. सांग्या भितर 86 to 86 जवळ जवळ तितलोच आसा. आनी काणकोण निमणें जंय फक्त 1% वाडलें 82 to 83. सो जवळ जवळ जर सगळीं पळयली जायत जाल्यार मतदान जवळ जवळ तितलेंच आसा. थोडे कडेन वाडलां. एक्झॅम्पली अशी वेगळी म्हणटा ती आसा ती एक सांताक्रूज वा अशे थोडे मतदारसंघ आसात. मये सारको मतदारसंघ आसा वा खंय तरी मडगांवा सारको मतदारसंघ आसा. अशे थोडे मतदारसंघ आसात ज्या मतदारसंघां भितर बऱ्याच प्रमाणात कितें जालां, सांताक्रूज एकाच कडेन प्रचंड प्रमाणात देंवला. अशी तरेची ही परिस्थिती आसा. सो ह्या परिस्थिती भितर तुमी सद्याक एक म्हणजे ही पर्संटेज कशा तरेन तुमी पळयतात हाजेर आमी मातशें पयलीं उलयलें जाल्यार बरें जातलें. मागीर आमी मुखार मागीर कोण जिखतलो कोण हरतलो त्या सगळ्या गजालीचेर या. सो आमी कोणा कडल्यान सुरवात करया वा कोण सुरवात करता तुमीच सांगात. गिरीश तुजे कडल्यान करया. जनरली आमी जो आमचो कॅम्पेन सगळो आशिल्लो तो कॅम्पेन आमचो बेजिकली आशिल्लो तो BJPची फटींगपणां. एक नंबर 2 तेंचे यू टर्न्स. सो जे 5 वर्सां पयलीं तेंच्यो ज्यो प्रॉमिसी दिल्ल्यो त्यो प्रॉमिसी तेणी एक तर फूट मारल्यात नाल्यार यू टर्न्स केल्ले आसात. आनीक करप्शन्स. सेकंडली फेलियर ऑफ द गव्हर्नन्स. सो हेजे विरुद्ध लोकां भितर एक जी तिडक आशिल्ली सरकारा विरुद्ध प्रचंड तिडक आशिल्ली आनी लोक ह्या सरकाराक भायर मारपाक सारके डिसायड केले ह्या सरकाराक भायर मारपाक जाय. सो आमी पळयता आसतना ह्या वोटींग जो ट्रेमेंडस रेस्पॉन्स जो येयला वोटर्सांचो तो वोटरांचो ह्या सरकाराक बेगीनचे बेगीन कसो भायर हाडप ह्या मुद्द्याचेर वोटींग जालां बेजिकली. सो इट वॉज एक म्हणजे तो एंटी स्टाब्लिशमेंटूय आशिल्लो आनी तितून भितर रागूय आशिल्लो. सो एकदां एंटी स्टाब्लिशमेंट रागूय भितर घालपा जाता पूण रागाचो जो हें आशिल्लो लोकां भितरलो तो प्रचंड आशिल्लो. सो म्हाका दिसता तितूंतल्यान वोटिंगाची पर्संटेज वाडल्या आसपाची. ओके, हांव मुद्दम भारतीय जनता पार्टी लास्ट दवरता कित्याक सत्तेर आशिल्ली पार्टी. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचें कितें म्हणणें ह्या सगळी गजालीचेर? कित्याक तुमी सरळ तांचे कडल्यान फुटून भायर सरल्यात. तुमी वेगळी केल्या, युती केल्या, RSS तुमचे बरोबर आयल्यात. सो ही सगळी तुमकां दिसता की ही पर्संटेज तुमकां लागून जाली काय कोणा लागून जाली? तशें पळयत जाल्यार ही पर्संटेज जी आसा ती मोगो खातीरूच वाडल्या. हितून पळयलें जर जायत जाल्यार एक उदाहरण म्हणजे प्रियोळचें जर दिलें जायत जाल्यार संपूर्ण 40 मतदारसंघांत प्रियोळची टक्केवारी जी आसा ती वाडलेली आसा. 1%, 0.92, 82.32 to 89.24. हय, पूण वाडली ती कशी जावं पूण वाडली हेजो म्हाका अभिमान आसा. आनी म्हणूनच हें जें आसा तुजें हे फावट जी निवडणूक आसा ती खरोखर तशें पळयत जाल्यार फाटले फावट काँग्रेसीच्या विरोधान जशें मतदान जालें तशेंच हे फावट भाजपाच्या विरोधान मतदान जाल्लें आसा. आनी आमची महायुती जी आसा मगो पक्ष, गोवा सुरक्षा मंच आनी शिवसेना ही युती महायुती जी आसा ह्या महायुतीक जास्तीत जास्त लोकांनी हांगा सपोर्ट केल्लो आसा. आनी अशें दिसता की सुदीन ढवळीकराच्या मुख्यमंत्री पदा खाली भोवतेक हांगा गोंयांत हें नवें सरकार हांगा येतलेंच. कारण प्रत्येक फावट कितें आसा नियती जी आसा ती नियती सगळे पळयता. नियतीन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची 17 वर्सांची कारकीर्द कशी आशिल्ली हें सगळ्या लोकांक खबर आसा. तेज्या उपरांत काँग्रेसची कारकीर्द कशी आशिल्ली तें लोकांक खबर आसा. आनी तेज्या उपरांत भाजपाची गेल्या 5 वर्सांक कशी कारकीर्द जाली, कशें यू टर्न जालें, परिवर्तन करपा खातीर म्हणून
आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि वो आमचो शिवसेना हे तिनूय पक्ष एकीकडे येवन आणि जास्तीत जास्त लोकांचो असो ह्या महायुतीक पाठिंबो आसा आणि नक्कीच महायुतीचें सरकार गोंयांत येतली अशी आशा म्हाका आसा. बाबा जी, पहली बार आप यानी लोकसभा में थे आप, लेकिन पहली बार अभी गोवा विधानसभा के चुनाव लड़ी, तो क्या लगता है कि ये जो बोल रहे हैं गिरीश जी एंटी इस्टेब्लिशमेंट वोट है, तो या इस एंटी इस्टेब्लिशमेंट वोट में आपको कितने मिलेंगे, या यानी ये परसेंटेज जो है, मैं सीट की नहीं बात बोल रहा हूँ, लेकिन क्या लगता है आपको? सबसे पहले तो मैं गोवा के मतदाताओं का अभिनंदन करना चाहता हूँ, क्योंकि देश में शायद गोवा का मतदार जो है ये अत्यंत जागृत और जिम्मेदार मतदाता है. जब आम आदमी पार्टी ने अपना कैंपेन शुरू किया गोवा में, तो लोगों में चुनाव को लेके या किसी भी पार्टी को लेके कोई उत्साह नज़र नहीं आ रहा था, क्योंकि लोग ये सारी एस्टैब्लिश पार्टियों से हताश और थके हुए थे. उनको लगता था कि यदि यही राजनीति चलानी है, एक को निकालो दूसरे को लाओ, दूसरे को निकालो फिर उसी को लाओ, और वो दोनों फिर वही का वही काम कर रहे हैं, तो उनका इतना उत्साह चुनाव के प्रति नहीं था. लेकिन आम आदमी पार्टी जैसे ही सक्रिय हुई गोवा की राजनीति में, गोवा के मतदाताओं का उत्साह बढ़ गया. एक एस्टैब्लिश्ड पॉलिटिकल पार्टियों के सामने एक नया विकल्प, एक और वही करप्शन की राजनीति और दूसरी ओर एक नई नॉन करप्ट पॉलिटिकल पार्टी एक ऐसे उम्मीदवारों को लेके आई, 39 उम्मीदवार 40 में से ऐसे आई कि जिसके ऊपर कोई दाग नहीं है. जो ADR के रिपोर्ट्स भी आए हैं उसमें भी आप देख सकते हैं बहुत साफ साफ कि आम आदमी पार्टी के उम्मीदवार की छवि बाकी सारी पार्टियों के उम्मीदवारों से कहीं गुना ठीक है. तो आप कह रहे हैं कि बेसिकली ये सब आपके नए उम्मीदवार थे इसलिए लोग बाहर आए? उसके लिए बाहर आए, उससे उत्साहित होकर बाहर आए, और उनको लगा कि अभी ये दफ़ा गोवा में एक नया परिवर्तन, एक नई सोच को हमें समर्थन दे के सत्ता में लाना है. और उनको सत्ता में लाने के लिए गोवा का मतदार बाहर निकला है, बड़ी जिम्मेदारी पूर्वक बाहर निकला है, और वो जिम्मेदारी उन्होंने निभाई है ऐसा मुझे साफ साफ दिख रहा है. ओके, देन सदानंद बाबाकडे आता बेसिकली लास्ट टाइम भारतीय जनता पार्टीने सांगितलें की विक्रमी मतदान जालें तें इट इज फॉर अ चेंज, आणि म्हणून तुमकां भारतीय जनता पार्टीक सत्ता मेळ्ळी. आतां ताज्या कितें व्हडलें विक्रमी मतदान जालां, इज इट फॉर अ चेंज? गेल्या वेळारूय जितलें मतदान जाल्लें तितलेच पर्संटेजीन आजूय मतदान जाल्लें आसा. भारतीय जनता पार्टी इज बेजिकली ऑर्गनायज पार्टी. आमी केवळ पत्रकां काडलीं किंवा आनी कितें तरी दिलें म्हणून मतदान येता अशें आमी केन्नाच माननात. आमी 36 मतदारसंघा भितर आमचे उमेदवार दवरल्या, आनी ह्या 36 मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीच्यो बूथ लेवल ते मंडल लेवल ह्या पर्यंत कमिटी आसात. गोंयभर आमचे 4,30,000 वोटर आसात, आनी त्यामुळे आमी केवळ निवडणूक आयली आनी मागीरूच आमच्या लोकांक एकठांय करता अशें ना. वी आर ऑर्गनायज. आमचे सदोदीत ते कार्यक्रम चालू आसता. इलेक्शनाच्या दरम्यान तुमकांय खबर आसा की नोव्हेंबर 4 तारखेपासून आमी सबंद गोंयभर 35 मतदारसंघांनी विजय संकल्प महारॅली केल्यो, आनी ह्या सगळ्या महारॅलींक म्हणजे जितले तुमी पळयले आसले की मिनिमम 5,000 आनी जास्तीत जास्त 11,000 म्हणजे एखाद्याच कॉन्स्टिट्युएन्सींतले 22,000 वोटर आसत जाल्यार 50% वोटर हे रस्त्यार आयले, म्हणजे आमच्या महामेळाव्याक उपस्थित आसले. हे सगळे आसतना सुद्धा भितर महिलांची संख्या ही लक्षणीय आसताली. धरून हाडले आनी बसले अशें न्ही. बऱ्याचदा पॉलिटिकल हातून महिला तश्यो भायर येनात, पण भारतीय जनता पार्टी हो अपवाद आसा. आनी त्यामुळे हे सगळे जाल्या नंतर आमी सगळे बूथ आसात आमचे, हे सगळे बूथ अभियान आमी राबयलें, आनी त्यामुळे सगळ्या बूथ जितले आमचे उमेदवार आसले त्या सगळ्या उमेदवार जितले आमी कॉन्टेस्ट करतात 36 मतदारसंघ, ह्या सगळ्या मतदारसंघांनी 100% बूथ हे आमचे आसलेलेच. आतां आमी पळयतकच आमी हांगा थोडी पर्संटेज वाडल्या. थोडी कडेन ज्या भागाचेर आमी एडिशनल आतां आमी मये जर धरलें जाल्यार मये आमी प्रवीण जाटयांक तिकेट दिल्या. त्यामुळे सुरवातीचें जें मतदान आमचें आसलें तेच्या पेक्षा 3% मतदान वाडलें. म्हणजे तो येतकच तेजें एडिशनल तेजे पर्सनल वोट्स जे आसात हे पर्सनल वोट भितर आयल्या. तुम्ही दुसरें जर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी पळयली 22 जाग्याचेर लडयतात. ह्या 22 जाग्या भितर तेंचे कडेन तेंचे स्वताचे 2 जर सोडले आनी 1-2 कोण तरी अपवाद जर सोडले
जाल्यार बाकी सगळे जे उमेदवार घेतलेले आसात हे कोणाक आमी तिकीट दिवना किंवा काँग्रेसीन तिकीट दिवना हे उठल्यात आनी तेंच्यांनी तांकां तिकेटी दिल्ल्या. तेंचें ऑर्गनायज स्ट्रक्चर ना. जेका तिकीट दिला तेचें पर्सनल स्ट्रक्चर हेंच एम जी म्हणटा आपलें स्ट्रक्चर. आनी त्यामुळे मतदान ज्या वेळार जाता त्या मतदानाक मनीस हाडपी जाय. तुमी ज्या वेळार सकाळीं म्हाका दनपारां फोन केलो 9:30-10च्या दरम्यान तुमी म्हणलें की पर्संटेज ऑफ वोटींग कमी जाता. हांवें तुमकां सांगिल्लें आसा की आमची पर्संटेज ऑफ वोटींग ही खंयच्या मतदारसंघात कितली जावं जाय हें आमी पयलीं ठरयतात आनी आमचो कार्यकर्तो बुथा वयलो कार्यकर्तो जो आसा तो तितल्याचेरूच कॉन्सन्ट्रेट करतात. आनी म्हणून हांव अजुनूय ठामपणे सांगता की गेल्या वेळार आमकां 21 मेळे आसतले. ह्या वेळाचेर ह्या पर्संटेज ऑफ वोटींग जर पळयली जाल्यार आमकां जी अपेक्षा आसली त्याच्या पेक्षा व्यवस्थित जास्त अपेक्षा आमकां दिसता की आमी थंय निवडून येतले. उगीच गोंय म्हणल्यार दिल्ली न्हय. आम आदमी पार्टीन दिल्लीक बरे उमेदवार दिले म्हणले आनी कितें म्हणून लोकांनी मतां मारली. तशें गोंयांत न्ही. गोंयांत अशे कांय बूथ आसात, अशे कांय मतदारसंघ आसात ज्या मतदारसंघान आप पार्टीचो कोण आलो हें खबर ना. पण हांव तशें क्रिटिसिजम करना. पण म्हाका दिसता की खंय थोडे कडेन तेंचें डेपॉझीट उरचें अशें दिसता म्हाका. पण बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती आसा. आनी त्यामुळे जे पर्संटेज ऑफ वोटींग जी वाडलेली आसा त्याचो फायदो भारतीय जनता पार्टीकच जातलो. कारण आमच्या लोकांनी हाडलेले मतदार आसात ते. इलेक्शना पयलीं आमी पयलीं ठरयल्लें आसता की कोणेन ह्या बुथाचेर आमी ह्या वेळार एक संकल्प दवरलेलो. आमी मतदारसंघ जिखूं जाय हो कॉन्सेप्ट तकलेन धरुना. आमच्या कार्यकर्त्यांक आमी सांगताले की बूथ जिकात. स्वताच्या बुथाचेर बाकीच्या पक्षा पेक्षा 2 मतां तरी सुबेज कशी येतली इतले प्लॅनिंग करात आनी त्या भशेन तुमी काम करात. आनी एखाद्या मतदारसंघात 40 जर बूथ असले जाल्यार 2-2 मतां घेतलेल्या 80 मेळ्ळी न्ही. त्यामुळे तेणेन टेन्शन घेवप ना जिखपाचें. जिखूंक जाय बूथ. आनी त्यामुळे एखादो सिनियर खंयचोय जर कार्यकर्तो आसलो तेणें सबंद कसलेंय काम करचें मतदारसंघातलें स्टेट लेवल काम करचें पण आपल्या बुथाचेर निदान तेणें लीड हाडपाक जाय हो कॉन्सेप्ट आमी राबयलो. आनी ताका लागून हे अशा तरेचें मतदान जें आसा हें विक्रमी मतदान म्हणजे 2012 आमी अशेंच केल्लें. हेंच आमी आज केल्लें आसा. सो म्हाका दिसता अजुनूय BJPचे जे लिडर्स आसा इलेक्शन काबार जाल्लें आसा. सो आतां आमी खरें उलोवपाक आमकां हें ना. कारण आतां वोटींग केलें काय तें चेंज जावपा ना. तानावडे बाबाक सांगता की तुमी अजून जमनी परस खूब वयर आसा. तुमकां लोकां भितर तुमी भोंवल्ले ना. सो लोकां भितर जी चीड आसा स्वता तुमच्या कार्यकर्त्यां भितर चीड आसा ती कदाचित तुमी नजरअंदाज केले आसतले. आनी जो लास्ट टायम तूं म्हणटाले की चेंजा खातीर लोकांनी वोट केला आनी आतां लोकांनी तुमकां कित्याक वोट केला हाजी तुमचें आन्सर ना. तुमचे कडेन तुमी सांगता की कॅडराक गेले बुथाक लेवलाचें ना. ते तुमचे वर्करांनी वोटींग केलां आसतलें. वर्करान ते ज्या तिडकीन पडतिडकीन काम करपाक जाय तें दिसना आशिल्लें. कारण वर्कर खूब हाल्लेलो आशिल्लो तुमचो. कारण तांकां लोकां कडेन ह्युमिलेट जातालें वयता आसतना अरे हेणी सांगलें 0 टॉलरन्स टू करप्शन. तुमच्या CMाचो साडवाक लोक धरता परत ते सोडटा ते पळयता. तुमी काजिनो काडटा म्हणलेले परत तुमी काजिनो आनी एड करतात. सो लोकां कडेन भोंवता आसतना तुमच्या कार्यकर्त्यांक उलोवपाकूच पॉयंट नाशिल्ले. लोक जेन्ना तांकां विचारताले बाबा ह्या तुमी U-टर्न्स कित्याक केले तेन्ना कार्यकर्तो धसलेलो आशिल्लो. आनी आमचे आनी तुमचे भितर जी फरक आशिल्ली गेले त्या इलेक्शनाक म्हाका दिसलें फक्त 30,000 मतांचो फरक आशिल्लो गेले इलेक्शनाक. एक्चुली आमचे तितले प्रचंड U-टर्न्स आमचे फॅमिली राजाचो इशू आशिल्लो. हांणी आमचेर करप्शनाचो इतलो दोंगर करून दवरलेलो की लोकांक दिसलें खरेंच करप्शन खूब आशिल्लें. सो लोकांक तेणी खूब घुसपायल्ले. तरी आसतना डिफरन्स तांचो आनी आमचो आशिल्लो फक्त 30,000चो आशिल्लो. आतां 30,000चो म्हाका दिसता आमचे ज्या तरेन लोकांनी आमकां मागले की नवीन चेहरे मागले, क्लीन फेसीस मागले, यंग मागले. सो आमी बेजिकली लोकांचे सेंट्रीक पॉलिटिक्स केलें. लोकांक कितें जाय तें पॉलिटिक्स केलें. सो ह्या पावटी लोकांक खंयच हें दिसना आशिल्लें की अरे काँग्रेसी बद्दल प्रश्न उठपाक लोकां कडेन एकूय इश्यूज उरलेले नाशिल्ले. की जे लोकांनी म्हणलें सर्टन लोकां कडेन तुमी अलायन्स करनाका आमी तांचे कडेन अलायन्स केलें ना. सो आमी टोटल पीपल सेंट्रीक केलें. हांणी फक्त वयर रावले बाबुशा कडेन अलायन्स कर म्हूण लोकांनी सांगिल्लें तुमकां. बाबुशा कडेन खंय अलायन्स केला आमी. बाबुशाक आमी सपोर्ट केला पणजे. अलायन्स म्हणजे सपोर्ट वॉट एव्हर इट इज यू डोंट हॅव युअर कॅन्डिडेट. अलायन्स केलेच नाही पावटी. न्ही अलायन्स सोड पूण कॅन्डिडेट तुमचो ना थंय. आमी डे 1 काँग्रेसीची मतां आहा ती सगळी बाबुशाक वतली. डे 1 सांगता आमी अलायन्स करनाक. आमी 40 जाग्यार रगडटाक. पूण जंय आमकां BJPक हरोवपाक जाय थंय आमी कोणाक सपोर्ट करपाक शकता. सो आमी 2-3 मतदारसंघांक सपोर्ट केला. आमी अलायन्स कोणा कडेन केल्ले ना. ऑन द कॉन्ट्री काँग्रेसी कडेन लोक येताले पार्टी येताले अलायन्स करून. फातोड्ड्यांक तुमकां BJPक हरोवपा नाका. लोक काँग्रेसी कडेन येताले अलायन्स करून सांगपाक एक अंडरस्टँड जावपाक जो हवा आशिल्ली ती. वेरएज BJP पार्टी फाटल्यान धांवताले MG मोगो फाटल्यान धांवताले आनी कोणा फाटल्यान धांवताले अलायन्स कर म्हणून. ते मोगो बी म्हणटाले नाका तुमचे कडेन आमकां अलायन्स नाका.
वेरेज आमी एक स्टँड घेतलो की आमी अलायन्स करनाक, आमी लोकांक साधारण बाब व्हेरी इंटरेस्टिंग पॉयंट आता की तुमी अनटचेबल जाल्यात ते न्ही नाही म्हणजे गिरीश बाब जे सांगता की भारतीय जनता पार्टी गेले 5 वर्सां ह्या गोंयांत राज्य करता. ह्या गोंयांत डेव्हलपमेंटाची कामां आसत किंवा बेनिफिट सोशल स्किम्स आसत, हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच गोंयांत राबयले. हांव गिरीश बाबाक एक प्रश्न विचारता, तेंच्यांनी गोंयांत बरीच वर्सां राज्य केलें, तेंच्यांनी एक तरी सोशल स्किमीचें नांव सांगचें जी तेंच्यांनी लोकांक लागून केल्ली आसा. नंबर 1 प्रश्न म्हजो. दुसरें तेंच्यांनी सांगचें, तुमी काणकोण पासून पेडण्या पर्यंत खंय वचात सगळ्या कडेन डेव्हलपमेंट म्हणटा तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हाडलेलो आसा. मागीर ते ब्रिजीस आसत, वायडनिंग रोड आसत, मागीर किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ट्रिटमेंट प्लांट आसत. हांच्यांनी कितें दिलें, Complete कितले केले? मडगांवचो सोनसोडो. इट इज अ ऑनगोईंग प्रोसेस. Complete इट कितले केले? इज ऑनगोईंग प्रोसेस. तुमचे भारतीय manifesto, जनता पार्टी last भारतीय जनता पार्टीन जे गोष्टी मॅनिफेस्टोन दिल्यो त्यो गोष्टी मॅनिफेस्टोंतले पूर्ण केल्ले आसा. आमी अजुनूय म्हणटात, कारण ब्रिज हे 6 म्हयन्यान जावचे ना. आता जो पॅरलल ब्रिज जो तिसरो जाता, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची गजाल घेता. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आसा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचें काम पूर्ण जातलें. तुमी येदे व्हडले आवाढव्य प्रोजेक्ट जर केल्ले आसतले ते पूर्ण करपाक ताका टायम जाय, ताका पयशे जाय, प्रायोरिटी कित्याक दिवं जाय ते ठरोवं जाय. तुमी 2दा वचून आक्षीच्या ब्रिजाचें फावंडेशन स्टोन घालें, वर्स जातकच आमचो एक्स-MLA दामू नायकान तेचे मागीर हार घालून ते 1 वर्स सेलिब्रेट केलें. ही परिस्थिती आसा. भारतीय जनता पार्टी फावंडेशन घालता ती करून दाखयता. फाउंडेशन घातलेले एकूय प्रोजेक्ट तुम्ही तसो कंप्लीट ना, केला. तू म्हाका JSIDC प्रोजेक्ट प्रॉब्लेम तो ना. कितें आसा, डेव्हलपमेंट केला, डेव्हलपमेंटा नावाचेर करप्शन प्रत्येक इश्यूज आसा. PWDचे 100 crores जगता जाल्यार JSIDC भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचे तुम्ही केवळ ते तुमचो दिग्विजय सिंग येता आनी इतले हे म्हणून चार्जीस म्हणून घालता. अरे यू प्रूव्ह दॅट फायनली एखाद्या कोणाच्या तरी सोयऱ्यान वचून कितें जालें आनी केलें म्हणटा ते ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. अरे तुमच्या मुख्यमंत्र्याच्या अरे फाल्यां म्हजो साडू कितें करता आय एम रिस्पॉन्सिबल दॅट. मुख्यमंत्री कित्याक इंटरफेअर जालो? मुख्यमंत्र्यान राजीनामा दिवपाक जाय त्या दिसा. कित्याक दिवप? तुम्ही तर मॉरलिटी मुख्यमंत्री प्रिन्सिपलाची पॉलिटिक्स करताले. हांव त्या वेळाचेर मुख्यमंत्र्याचो सह सचिव आशिल्लो. आय एम व्हेरी मच मुख्यमंत्रीन एका स्टेटमेंटान सुद्धा ताका सपोर्ट करूना. जे कितें ट्रान्सफर कित्याक केलो? इट इज नॉट बॉस्को जॉर्जाक ट्रान्सफर केला. हें कशें आसा की आज केसीचा स्टेटस कितें आसा? तुमकां कितें जालां, तुमकां rejoin यू आर करपाक कसो तुमी काँग्रेस पार्टी फ्रस्ट्रेटेड. frustrated लास्ट टायम नो जाल्यार आयिल्ले, आज election काबार जाल्यार. अजुनूय हांव आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट काँग्रेस वील नॉट कम नो म्हणजे सिंगल डिजिटावर वचत जाल्यार तूं सांग म्हाका मागीर. ही जवळ हांव आज सांगता तुका. तुम्ही लोकांक चॅलेंज करता. ना आय एम तुम्ही नॉट कितली दितात काँग्रेसीक? तुम्ही कितली दितात? कारण तुम्ही अजूनपर्यंत इलेक्शनाच्या प्रचाराच्या मुडांतल्यान भायर सरले नात. आता तुम्ही कितले आरोप केले काय फायदो ना. आम्ही काँग्रेसीक सिंगल डिजिटा वयर वचचे ना, इतले आम्ही कॉन्फिडेंटली सांगता. सो नावाचे नाव हय नावाच्या नवर वचचे ना ते. नवूच परत? नवूच आय एम व्हेरी मच कन्फर्म. So you are giving- तुका जाय जाल्यार फाल्यां सकाळी एक्झॅक्ट कितले ते No, you are giving 9 to Congress? तुमची लिडरांनी इलेक्शन रिझल्टा दिसा पयली JMC वरून चेक करून घेवचे. एक गजाल कितें आहा, एक गजाल कितें शॉक येतलो, आहा. शॉक येतलो. इलेक्शनाच्या प्रचाराच्या आणि एकमेकांचेर आरोप करपाच्या गजालींतल्यान आमी आतां भायर सरपाक जाय. सुरवातीकच आता वोटिंग जालें, लोकांनी डिसायड केलें सगळें already. केलें. आमी झगडत कांयच ना. आप तुम्ही दोगी जाण ओगी राव नाकात. हांव तुमकां क्वेश्चन विचारतलो आनी तुमकां उलोवपा लायतलो म्हणटा विसरात. तुमकां जर दिसता जाल्यार तुमी मदीं इंटरफियर जायात. तुमी सांगात तुमकां कितें दिसता तें, नाल्यार तुमकां ओगीच रावचें पडटलें. पूण बेजिकली एक गजाल म्हणटी म्हाका म्हत्वाची, ज्या गजालीचेर म्हाका दिसता चर्चा जावची, जी हांव सुरवाते साकून विचारतां की 2012चें विक्रमी मतदान वॉज फॉर अ चेंज. हें मतदान आसा तें इज इट फॉर अ चेंज ऑर इट इज टू सपोर्ट इस्टॅब्लिशमेंट? वॉट इज इट? म्हजें मत आसा जे हायेस्ट मतदान जालें तें युतीक लागून जालें. अच्छा. नाजाल्यार तितलें जावचें नाशिल्लें. मोगो पक्ष आणि भाजपा यांची युती आशिल्ली म्हणून हायेस्ट मतदान जालें. आणि मग हांकां भाजपाक जे आता हायेस्ट मतदान कित्याक जालें युती ना म्हणून? आता MG मागीर तुमचेच रजाव घेवया की युती आसा म्हणून हायेस्ट मतदान हायेस्ट जालें. मतदान. आता युती ना म्हणून हायेस्ट जालें. ना आता मागीर? युती महायुती आसा आमची महायुती, युतीपेक्षा महायुती आसा आमची. महायुतीक लागून चड मतदान जालें. आणि दुसरी गोष्ट तुमकां सांगता, फाटले फावट भाजपा सरकार पूण महामतदान जालें ना.
महामतदान जालें ना पूण जालें मतदान चड वाडलें आतां प्रियोळचेंच मतदान उदाहरण घेत जाल्यार संपूर्ण गोंयांत 40 मतदारसंघांत प्रियोळ हायेस्ट आसा. कारण कित्याक तें हांव एकच सांगना तें कित्याक जालें सांगात पळोवया. थंय भारतीय जनता पार्टीन गोविंद गावडेक सपोर्ट केला आनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचें मतदान आनी गोविंद गावडेचें मतदान मेळून तें वाडलेलें आसा म्हणून तें थंय मतदान जालें. प्रियोळ मतदारसंघ जो आसा तो पयलीं पासून मोगोचो बाले किल्लो 2 वर्सां 99 आनी 2 भाजपा जालो. लोकसभेक हायेस्ट मतदान जें आसा तें हितून मेळटालें प्रियोळान. पूण हे फावट भाजपाचो थंय हो ना, उमेदवारूच ना. भाजपाचो उमेदवार गोविंद गोविंद गावडे. गावडे भाजपाचो गोविंद गावडे न्ही, आम्ही गोविंद support गावडे केला. अपक्ष. आम्ही ताका गोविंद सपोर्ट गावडे केला. अपक्ष Correct. अपक्ष उमेदवार. हांगा पणजे कसो तुमी तेंचेर आरोप केलो, पणजे कसो बाबू मोंतेरात आसा, तांकां तुमी म्हटलें तुमी सपोर्ट केलो. मोहनबाब एक तेंपार तुमी अपक्ष उमेदवार म्हणून थंयच्यान वेंचणूक लढयल्ली हय. आनी तेन्नाय इफ आय एम नॉट मिस्टेकन तुमकां कोणी सपोर्ट केल्लो? हा तेन्ना तुमकां कोणी सपोर्ट केल्लो केन्ना तुमी जेन्ना वेंचणूक 1994 हय. नायलन 66 विरोधी जे आशिल्ले मतदार तेंच्यांनी म्हाका सपोर्ट केल्लो. ओके. आनी खंयच्याच पार्टीन केलो नाशिल्लो? पार्टीन कोणें जाहीर करूंकूच ना न्ही. अच्छा. हेंच्यांनी आतां कितें आसा जाहीर तरी केलें, ते फावट कोणें जाहीर करूंक ना. सो ते तुमच्या हातूंतल्यान ते भायर सरतकर भाजपाचो तो सपोर्ट आशिल्लो तो दीपक ढवळीकारान ना म्हणटकच दीपक ढवळीकार वीक जालो ना, तो स्ट्रॉंग कसो जालो? केन्ना आतां दीपक ढवळीकार वीक जालो, स्ट्रॉंग कसो जावपाक शकता? स्ट्रॉंग आतां कळटलें न्ही. 11 तारखेक तुमकां कळटलें न्ही स्ट्रॉंग जालो काय ना, तो 11 तारखेक कळटलें. ओके. 2012 में जी. जो मतदान हुआ वो चेंज के लिए था बिल्कुल, और ये 2017 में भी जो मतदान हुआ है वो चेंज के लिए है. एंड हमारा स्लोगन आपने देखा होगा पूरे चुनाव में, तो गोवा नीड्स चेंज, चेंज मीन्स आप. तो चेंज तो ये दफ़ा भी होगा, लेकिन वो चेंज आपके फेवर में होगा. अभी एक जो हमारे पर आक्षेप किया जाता है बार बार, या तो एक दलील दी जाती है कि दिल्ली अलग है, गोवा अलग है, गोवा वो दिल्ली नहीं है. और आपने भी बताया कि गोवा में अच्छे उम्मीदवार देने मात्र से चुनाव नहीं जीता जाता. इसका मतलब अच्छे उम्मीदवार की क्या अहमियत है बाकी पॉलिटिकल पार्टियों में, ये उनकी मानसिकता नज़र आती है. मैं आपको सिंपल में 2 चीज़ें कहूँ तो हम लोगों ने करीबन 350 गोवा संवाद के नाम से गोवा के हर एरिया में हर वर्ग के साथ गोवा संवाद के नाम से मैनिफेस्टो बनाने के लिए मीटिंगें की. और हमारी हर मीटिंग में 50 से लेके 350 लोग आते थे. मैंने यहाँ परिकर जी की मीटिंग की पिछले दिनों में देखी, फरवरी पंजिम में 10 आदमी 15 आदमी की कॉर्नर मीटिंगें हो रही थी. तो ये जो फ़र्क है वो दिख के आ गया. हमारे नेताओं की मीटिंग में भी अपने आप लोग उमड़ रहे थे. तो ये फ़र्क है, यहाँ ऑर्गेनाइज करने की ज़रूरत नहीं पड़ रही थी. तो ये जो बदलाव है, बदलाव के लिए मतदान है ये दफ़ा, और ये बदलाव जो है वो आपके फेवर में है. सर बदलाव के लिए ये मतदान हुआ है, लेकिन आपके लिए नहीं. महायुति जो है हमारी, उसके लिए यह परिवर्तन हो रहा है. तानावडे बाब एक विसरला की लास्ट टाइम ते इलेक्शन लागतालें बीजेपीक सोडत ना ते तो जाणून उलयता तरी तू यू कम बॅक टू बीजेपी ओनली. आज कितें आसा, तानावडे बाब तेंचो सरकार आसा न्ही, सरकारा विरुद्ध मतदान जाला आनी तरी आसतना तो म्हणटा तें डेव्हलपमेंटाचें मतदान. ते एक गजाल विसरले की हांचो जो ब्रेन आशिल्लो स्ट्रॅटेजिस्ट वेलिंगकर सर, जेन्ना तो भायर सरता आनी तो हांचेर आरोप करता हांणी फटींगपणां केली. म्हणजे मॅसेज लोकां भितर जी गोंयांत गेल्या ती फटींगपणाची गेल्या, व्हडली मॅसेज. आमी तेंचे क्रिटीक कोणाचे वेलिंगकराचे, कारण तांच्या विशया खातीर तो MOIचो जो इशू आसा आमी ताका ओपोज करता. पूण तेन्ना तो प्रिंसिपल स्टँड घेतला की तेणी यू टर्न घेतलें. म्हणजे आपूण तुमचे सत्तेर आसून सुद्दां सत्तेर वचून तेणें अपोज करता. तो प्रिंसिपल स्टँडाक हांव ते लायक जाता, पूण तेगेलो इशू हांव अपोज करता. दिसना सादारण एक्झॅक्टली ह्या सगळ्या हातूंतल्यान जो वेलिंगकार सरान जी डॅमेज केली आनी जी तिडक लोकां मदीं उत्पन्न केली त्या तिडकीन लोक भायर सरिल्ले आसा तुमी? ना अजिबात ना. म्हाका तशें ना, हांव तेचेर कांय उलयना. पण म्हाका अशें दिसता की तेजो कांय आमकां फरक पडूना. भारतीय जनता पार्टीचो वोटर हो वेगळो आसा आनी जशें गिरीशान RSS वॉज नेवर युअर स्ट्रेंथ अशें हांव म्हणिना. हांव RSS आमची स्ट्रेंथ, संघ आमची स्ट्रेंथ, पण संघाचो एखादो जर मनीस म्हणजे संघ न्ही. एक न्ही, RSS तांचे बरोबर आख्खी RSS भायर संघ वी रिस्पेक्ट. आमी RSS, हांवूय संघ स्वयंसेवक.
संघाक आमी रिस्पेक्ट करताच. संघ आनी अजुनूय ह्या वेळारूय आमकां संघान मतदान संघाचें आमकां जालां आसतलें. एका मनशान विरोध केलो म्हणून सगळें वचचें ना. एक मनीस म्हणजे सगळो असना. विरोध कितें आशिल्लो हांवें म्हजें सदानंद बाब फक्त विरोध कितें आशिल्लो त्यांचो तितलो तर तूं लोकांक सांगपाक शकता. विरोध कितें आशिल्लो प्रत्येकाचो आमी भारतीय जनता पार्टीचो मॅनिफेस्टो काडून पळयात गेल्या वेळाचो. आमी अजुनूय त्या हाचेर ठाम आसात. आमी जे गोश्टी थंय म्हणिल्ले आसा ते आमी पूर्ण केल्ले आसा. मॅनिफेस्टोन दिल्लें उतर आनी ते जें कितें आंदोलन करपाक जे फुडें सरतात तातूंत कांयच बदल ना. आनी तेंच्यांनी पॉलिटिकल पार्टी आपली स्थापन केली. अजुनूय हांव म्हणटा हांव अजुनूय सांगता. आतां म्हजे कडेन हांगा हाडिल्लो ना. वोटींग हांव खरें राजकारण सांगता गिरीश बाब की तुम्ही तुमकां जे कितें इश्यू ते सांगतात. तुम्ही भाशेक केन्ना विरोध केलोच ना. ना पळयात आमचे भाशा माध्यमात विरोध केला ते सांगा तुम्ही. सांगता गिरीश बाब आम्ही केन्नाच विरोध केलो ना. जे लोक भाशा माध्यमाचो विशय घेवन नाका ते इश्यू करपाक पळयतात. भारतीय जनता पार्टी 2012 नंतर सत्तेर येतकच 2012 ते 2016 पर्यंत खंयच्याच इंग्रजी प्रायमरी स्कुलाक ग्रँट दिल्ली ना. उलट कोंकणी आनी मराठी मिडियम जी स्कुलां आसात, जी प्रायमरी सुरू केल्ली आसात, तांकांच आमी ग्रँट दिल्ली आसा. तुम्ही लोकांक माफी मागपानी एखाद्या ग्रँट आमी दिवना न्ही. ग्रँट दिल्ली कोणें? काँग्रेस त्या वेळाचेर सुदीन ढवळीकर बाबूय ताका सपोर्ट करतालो. पूण ह्या एमओआयच्या एक इश्यूचेर तुमच्या दोगां मदीं एकमत आसपाक जाय न्ही. अजुनूय आमी ठाम आसात. लोकल लँग्वेजीक प्रोत्साहन दिवं जाय. मराठी आनी कोंकणी पण एखादे दिल्ल्यो ज्यो आसात ते विड्रॉ करप हें चुकीचें. आमी विड्रॉ करूं शकना. सिंपल सी बात है कि यदि आपको अपने विकास के कामों पे इतना भरोसा था तो मोविन गुदिनो जी जैसे, मडकईकर जी जैसे कांग्रेस के महान नेताओं को नेताओं को अपनी पार्टी में लाने की आपको क्या जरूरत है? एक पूरी बात कर लेने दो मेरी. और आपने नावेलिम में से लुइजिन फालोजी जी के खिलाफ आपने कैंडिडेट भी खड़ा न किया, न किसी इंडिपेंडेंट को आपने सपोर्ट किया. और यहाँ पे नावेली में वो सपोर्ट कर रहे हैं ना आवेदन फुर्सत को. पहिला मिनिस्टर था. आमी लुइजिन फालोरांक सपोर्ट केला. फाटले फावट मोगोची आणि बीजेपीची युती आशिल्ली तेन्ना तांकां गॅरंटी आशिल्ली सरकार येतात म्हणून. पूण आतां जाली कितें भानगड? आमची महायुती निर्माण जाली. आता महायुतीक जर टक्कर दितलो जाय जाल्यार तेंचे कडेन तशे उमेदवार ना. आणि म्हणून माविन गुदिनोक घेतलो, मडकईकाराक घेतलो. कारण आमी मडकईकाराक घेवपाचें कारण न्ही आमी सुद्दां हांवूय RSS जवळ 15 वर्सां हांव हे चलयतालो. आनी हांव आमचो वेलिंगकर बाब जो आसा ताका मानता. आतां हेंच्या विरोधान ते गेल्या म्हणून एकाद्रे ते कितें म्हणू तटस्थ जेन्ना हांव विचार करता तेन्ना वेलिंगकर सर जो आसा तो प्रामाणीक मनीस, तत्वनिश्ठ मनीस. आनी ह्या BJPंतल्यान जेन्ना तो भायर सरता तेन्ना तत्वनिश्ठ कोण न्ही, प्रामाणीक कोण न्ही ते जनतेक कळटा, मतदारांक खबर आसा. आणि म्हणूनच मतदार सगळे जे आसा ते महायुती कडेन. त्या मुद्द्याचेर ह्या मडकईकाराक आनी मोविनाक कित्याक केलो? भारतीय जनता पार्टीन एखादो जर येता तेचे आमचे जर सगळे लायक्स जाता पक्ष आनी एखाद्याक जर येवं जाय जाल्यार ताका तूं नाकारूं शकना. आनी मडकईकर हे आमचे बरोबर पयलीं 2005 बाबूश मोन्सेराताक येनशें दिसलें बीजेपीक तुमी घेतले आमकां जे म्हणून तर आमी चर्चिल आले मागीर येनशें दिसलें तुमी संदेश बाब एकूच मिनिट लेट हिम कंप्लीट. हांव कंप्लीट करता. मोविन गुदिनो हो गेली 5 वर्सां काँग्रेसीन जरी आसलो तो फिजिकली थंय आसत पण आमच्या बरोबरच आसलो. तुमकांय खबर आसा त्या वेळार त्या वेळारूच सांगिल्लें की आपण येता. पण आमी म्हणलें की सद्या येवं नाका, तूं थंयच राव म्हणून. कारण थंय येवन 5 वर्सां कंप्लीट केलो. 5 वर्सां जातकच राजिनामो ताणें आमदारकीचो दिलो आनी मागीर आमी ताका तिकेट दिल्ली आसा. एखाद्या पार्टीक जर आमचे जर लायक जातात, आमचे कॉन्स्टिट्युशन लायक जाता, आमचे सगळें हें जर आसत जाल्यार ताका आमी कित्याक विरोध करपाक जाय? तेणी येवं जाय. पूण कांय लोक जे तुमी जे थोडे म्हणटात की आसूं जाय, थोड्या लोकांनी आसले आमचे बरोबर. बाबूश मोन्सेरात त्या वेळार आमचे बरोबर मिनिस्टर आशिल्लो
आणि त्यामुळे एखादो आमचे ध्येय धोरणां जर ताका पडटात आणि तो जर एखादो आमचे बरोबर येता जाल्यार ताका ध्येय धोरण नाका म्हळ्यार शकना. करप्शन करपाचें. ना, ना, It is not a दुसरी गोष्ट, question. ध्येय धोरणं Problem- तुमची पटली हय. आणि परत भायर गेलो हय. थोडं ते ध्येय धोरणं तुमची पटली ना परत ध्येय धोरणं पटली म्हणून ना, भितर तशें- येयला जाल्यारूय तुमी घेतले तशें 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 तुमचो व्हायस प्रेसिडेंट डॉक्टर मिस्किताचो वेगळो स्टँड ना, आशिल्ली ना. काल ताणें पयर हे इंटरव्यू पळय दिल्या मिस्किताचो स्टँड आसलो तो ताजो पर्सनल स्टँड पर्सनल तो म्हणटा कितें झिरो टॉलरन्साचेर तुमी निवडून आयले करप्ट लोकांक भितर घेतले इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ करप्ट पूण मोहन बाब तुमकां सांगता, मोहन बाब तुम्ही- एकूच गजाल म्हाका सांगात ह्या सगळ्या हातूंत भितर तसो मडकयकाराचेर उलोवपाक व्हडलो नैतीक अधिकार काँग्रेसीक जसो ना तसो इनडायरेक्टली म्हाका दिसता तुमकांय बी ना कारण बीजेपीक वचचे पयलीं तुमीच ताका एमजीपी घालपाक ट्राय करताले कोण तुम्ही मडकयकाराक ताणें ऑलमोस्ट सांगिल्लें की सुदीन ढवळीकर ताणें आमकां गोवा 365 इंटरव्यू दिला की सुदीन ढवळीकर हो फाल्यांचो चीफ मिनिस्टर आनी आमी त्या हातूंतल्यान आपल्याक सगळीं सांगतात एमजीक वचपाक जाय आनी आपूण एमजीक वचपाक तयार आसा आमची आनी तांची उलोवणी जाल्ली आहा सुदीन ढवळीकराची आनी आपली आनी आपूण केन्नाय हें डिसिजन घेवपाक शकता ही सगळी गजाली तांच्यो जाल्ल्यो अचानक ताणी खोडो घालो म्हणून तो थंय आयलो ना नाल्यार तो घडयाळ तुमचे बरोबर आसता आशिल्लो संदेश बाब हॅलो दीपक घेतला. आता तेणे सांगला तुमकां ताणें जाहीर केला आनी तुमी अरे, तें चूक ते- म्हणून डिनाय केली ना सुदीन- उगी रावले उगी रावले कित्याक? आमी कित्याक उगी कित्याक? रावले सुदिनान सांगिल्लें संदेश बाब. सुदिनान एकूच सांगिल्लें मिनिट सदानंद कितें सांगतालो मागीर आनी सुरवातीक मडकयकरा कडेन आमचो सुदीन बाब गेलो तेजे कडेन उलोवणी केली आनी ताका सांगलें तूं आपल्या भितर यो म्हणून माविन गुदिनोक जरी आज तेणें कितें म्हटलें आसत जाल्यार तेणें माविन गुदिनोकूय कॉन्टॅक्ट केल्लें हें तुमकां खबर ना फॉर युअर इन्फॉर्मेशन हांव तुमकां सांगता पण तेणें ताका सांगलें भारतीय जनता पार्टीक एमजीन वयतात फाल्यां एमजीची संख्या वाडटली तेणें येता म्हूण सांगू ना कदाचित वाडटली तेणें- म्हणून तुमी ताका आनी न्ही आमी पूण इतलें अदरवायज तुमी तांकां घेवपाक तयार आशिल्ले न्ही तुमी सांगिल्लें अजून मडकयकाराक तांकां खबर ना ती ते सुदिनाक खबर म्हणटात. आहा सुदिनाक ते विचारून म्हणटात. सुदिनाक आयज विचारा सांगता, भाजपा पक्ष जो आसा ताका आमी पयलीं पासून मानताले पयलीं पासून हांव मानतालो कित्याक RSSचो हांव भाजपाक खूब मानतालो पूण जो पर्यंत भाजपाचें सरकार येयना तो पर्यंत भाजप ठीक आशिल्लो विरोधान अतिशय बरें काम करतालो पूण सत्तेर येयल्या उपरांत भाजपान आपलें आंग दाखोवपाक मोहन बाब सुरवात केली तुम्ही सिन्सियर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही जर आज पळयलें जाल्यार ती दोन भावांचो पक्ष आसा एक मुख्यमंत्री दुसरो अध्यक्ष मुख्यमंत्री जावपाक कितले येतले ताका खबर ना आनी त्यामुळे ते फक्त दोन भावांचे इट इज प्रायवेट लिमिटेड कंपनी ढवळीकर बंधू प्रायवेट लिमिटेड दोन जरी जाल्यार काँग्रेस आसात भारतीय जनता पार्टी दोनाचे आतां ऑर्गनायज तीन पार्टी जाले आता फुडें वाडत वयतले हां ओके आमी एक काम करूया आमी एक ल्हानसो ब्रेक घेवया आनी रोखडेच आमी परत उलोवया कित्याक ह्या सगळ्या गजालीचेर जाले पूण आतां हांगा बेजिकली आमी हें करतात सगळी वोटींग जी आसा ती पर्संटेज घेवन तातूंतल्यान मुखार प्रेडिक्शन कितें आसा जंय गिरीशान सांगलें तशें आतां सगळें सोंपलें खुलेपणान उलोवपाक हरकत ना हेदोळच्यान मातशें हांवें ओपन फील्ड दिलें उलोवपा खातीर इतल्या खातीर की सगळी भितर आशिल्ल्यो त्यो गजाली खंय तरी भायर सरप गरजेची आशिल्ल्यो त्यो भायर सरल्यात पूण आमी रोखडेच येतात आनी हांगा परत एक फावट मुखार ही चर्चा चालू दवरतात खास करून हें पळय वोटींग जालां त्या वोटिंगाच्या हातूंतल्यान सगळीं म्हणटात की आमचे खातीर जाल्यार तुमचे जिखतले कितले तेय बी सांगात ह्यो गजाली आमी डिस्कस करूया रोखडेच येतात पळयत रावात रणमाले. Hospitals and markets, Orchard Avenue is your corner of serenity in today's fast-paced world. Built keeping in mind all your needs for a beautiful home, it features spacious bedrooms with large balconies having granite sit-outs overlooking lush green gardens. Modern living and dining areas where you can entertain your family and guests with ease. Kitchen including a service veranda and bathrooms with high-quality fittings and latest designs. The project also features a children's play area, badminton and basketball court, jogging track, gymnasium, supermarket and a community center. Orchard Avenue, a project built keeping you and your family in mind. For inquiries, call 9011. नमस्कार आणि येवकार तुमकां गोंय विधानसभेची वेंचणूक 2017 आनी जालें रणसंग्राम सोंपले आनी आमच्या हांगा रणमालें चलता त्याच गजालीचेर 83%
आनी घडये 84% जावपाक शकता अशे तरेचें विक्रमी मतदान कोणा खातीर जालां, कित्या खातीर जालां, हे वयल्यान खुबशे आरोप प्रत्यारोप सगळें कितें जाले हांगा. पूण ते मुखार व्हरतना म्हाका एक सांगात आनी त्या हातूंतल्यान सुरवात करया. मोहन बाब, तुमचे कडल्यान सुरवात करया. आतां बाकीचे सगळ्यो गजाली विसरात. तुमी कोत केली आसतली ह्या सगळ्या हातूंतल्यान. तुमी सांगता हें तुमकांच लागून जालें, चल तुमकांच लागून जालें, जाल्यार म्हाका सांगात तुमचे शुअर सीट कितले, प्रोबेबल सीट कितले आनी अनश्युअर सीट कितले, कितले जिखतले तुमी? 25 सीट लढटा न्ही तुमी? 24 सीट. 24 टोटल 32 हां, टोटल 32 महायुतीचे. हय 24 सीट आमचे. हय. सो तुमी कोत केला त्या प्रमाणे तुमचे कितें खंयच्या आदाराचेर तुमी सांगता ते सांगात. 14 सीट सारके मेळटले शुअर. शुअर. ओके. मागीर त्या शिवाय आणि त्याशिवाय मागीर Probable कितले? डाउटफुल एक प्रोबेबल कितले? एक 4-5 डाउटफुल. एक 4-5 प्रोबेबल. हय. सो 14 आणि 5 19 जाल्यार उरिल्ले मागीर 32तल्यान काडपाचे हा हे 32तल्यान काडपाचे हय ना हे सगळे एमजीचेच. सो 14 आणि 5 19 19 जाल्यार 19 आणि मागीर उरिल्ले 5. उरलेले जवळ तितून ते 5 न्ही 8 जवळ 3 तरी मेळटले. 3 हय 3 मेळटले. हय 3 मेळटले. सो हे मागीर 8 हय अशें म्हणटा तुमी. हय. 14 3 8 हय अशी तुमची परिस्थिती आहा. कितले जाले? ना हे जाले 14 3 8 म्हणटकर 8 3 11 जाले 24 जाले. हे 24 जाले. 24 जाले. हय 14 मेळटली म्हणटा तुमी. हय. ओके. सादारण तुमी सांगपाक शकता ते 14 खंयचे ते? हय हांव तुमकां सांगता. मांद्रे, ओके. पेडणे, हं. डिचोली, प्रियोळ, फोंडा, शिरोडा, मडकई, दाबोली, सांगे, सावर्डे आणि केपें. हे 14 सीट. आणि 3 सादारण मेळपाक शकता ते खंयचे म्हणटा तुमी? 3 सादारण म्हणजे सांताक्रूज, मागीर सांताक्रूज, म्हापसा, हं. खंयचो उरलो तुमचे? दाबोली सांगला न्ही, दाबोली हय. शुअर, दाबोली शिवर तुमचो. आणि सांतांद्रे. सांतांद्रे. हां ओके. हं. सांतांद्रे. हे म्हणजे तुमकां कितें दिसता ह्या गजालीचेर? पयलीं ह्या गजालीचेर उलोवया, मागीर मुखाल्ले गजालीचेर या. हातूंत भितर थोडी तुमचेय आसात, थोडी तुमचेय आसात. आप इज कंप्लिटली क्लीन सीट. सो आपाक प्रॉब्लेम ना. हेजेर म्हाका एकूच कॉमेंट करून दिसता जेन्ना मोगो इतली सीट जिखपाक शकता म्हणटा ते म्हाका दिसना एखादें कितें उलोवपाक उरलां आसतलें बीजेपीक. सो तेणी दोगांनी ठरोवपाक जाय की काँग्रेस सरकार त्या 14तली एक्झॅक्टली तुमी सांगले तातूंतली बीजेपीचे कितले? बीजेपीचे कितले आहा तातूंतले? मांद्रे एक, पेडणे एक. बीजेपीचे जे सध्या आमदार आसात सध्या, हा. तातूंतली तुमी कितली उडयता? मांद्रे, पेडणे, मांद्रे पेडणे. मागीर म्हापसा येवंक शकता. डाऊट सांगला न्ही तो डाऊटफुल. हा. पूण हे 14तली शुअर म्हणटा हां बीजेपी 14तले मांद्रे पेडणे. मांद्रे, पेडणे, हय. मागीर शिरोडा, शिरोडा बीजेपीचो. ओके. दाबोली, दाबोली. केपें, ना केपें म्हणटा काँग्रेसीचो. सावर्डे, सावड्डे. ओके. आणि 1 2 3 4 5 तुमी सावड्डे. 5 बीजेपीचे सीट. तुमचे 5 सीट उडयता ते. तुमकां कितें दिसता? खंयच्या सीट उडयता हे पळय मांद्रे, पेडणे, शिरोडा, दाबोली आनी सावड्डे. हांव त्याचेर कांय व्हडलो कॉमेंट करना, पण म्हाका अशें दिसता मोहन बाबान सारकें पयलीं तेंचे कडेन विचारचें. कारण थोडे जे आमी मानतात की आमच्या सेकंड आसतले काँग्रेस म्हणून, तेंच्यांनी सगळ्याक आपल्याक सेकंड धरला. निदान तेंचे थोडे जे नांवां सांगले तेंचे डेपॉझीट तरी उरल्या पुरो, इतलें मातशें आमी पळोवया अशें म्हाका दिसता. आनी त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून हांव एक्झॅक्ट तुका आंकडो सांगिना, पण एब्सोल्यूट कम्फर्टेबल मेजॉरिटी आमी घेतले. कारण आजूच पूण एक सादारण तरी सादारण बाब तुमी एक जाता कशें अदमास तरी सांगपाक शकता. हांव पार्टीचो जनरल सेक्रेटरी. हांवें एखादो सांगलो हय दुसरो आमचो ना जाल्यार तो जो उमेदवार बाबडो आसता पळय, जे उमेदवार इलेक्शनाक रावतात ते सगळे निवडून येवपाक जाय म्हणून रावतात. आनी पयले दिसूच तो येवचो ना अशा तरेचें हांवें सांगप आनी ताका अनकम्फर्टेबल करप हें बरें न्ही. पण हांव ठामपणे सांगता, हांव ठामपणे सांगता की आमी एब्सोल्यूट मेजॉरिटीन कम्फर्टेबल तुम्ही एब्सोल्यूट 26 सीट जे सांगितले आमी 36 सीट लढयल्यात, 2 सीट अपक्ष आसात. हांव फक्त इतलेंच आज सांगता की 2 अपक्ष जे लढयतात तातूंतले 2 भितरले 2 सपोर्ट दिल्ले आमचे येतले. आनी बाकीचे आमचे जे 36 आसात आमी तेंचेर ते येतलेच, ते सपोर्ट आसात.
पण 36 भितर आमचे 21+ जे आसात ते 100% आमी निवडून येतले आमचे 100% कम्फर्टेबल मेजॉरिटी. Okay. आता ते खंयचे येतले ते तुमकां ना, खंयचे ते नाका. फक्त हांवें कितें म्हाका number सांगा तुम्ही. मोहन बाबान जे सांगलां ते मोहन बाबाचे थोडेशें सांगलेलें आसा ते म्हाका दिसता ते 3rd प्लेस 4th प्लेसार थोडे आसतले. मडकय मतदारसंघात सुद्दां म्हणजे तेंच्यांनी तेंचो जो अध्यक्ष आसा दिपक बाब ढवळीकर जेणे युती तोडपाचें व्हडलें कार्य तेणें केल्लें आसा आनी तें मागीर सुदीन ढवळीकराचेर लादलेलें आसा. आनी त्यामुळे आमचें सगळ्यात व्हडलें टार्गेट आसा तो दिपक ढवळीकर. तो 100 नी 101% पडटलो. आनी गोविंद गावडे तो हांगा जर तुमी पर्संटेज ऑफ वोटींग जर पळयली जाल्यार तेच्या लक्षांत येतलें की दिपक ढवळीकराचो मोरया जातलो आनी गोविंद गावडे जाका आमी सपोर्ट केल्लो आसा तो थंय निवडून येतलो. ओके, एक गजाल म्हाका तुम्ही सांगपाक शकतात की बीजेपीचे तुम्ही म्हणटात 21+ आसतले. 100%. प्रॉबेबल तुमकां आनी कितली मेळपाक शकतात त्या सगळ्या हातूंत भितर? नाही हे नाही बदमाश, बदमाश. हांवें तुमकां सांगलें की आमी सुरवाती पासून सांगत आमी आज न्ही गेले वर्षभर सांगतात की आमी सादारण एक 26+ हय. हें अजुनूय आमी ताचेर ठाम आसात आनी म्हज्या हिशोबान कम्फर्टेबली आमचें तें प्रूव जातलें. ओके, सो 21+ करपाचें काय कशें करपाचें? 5 कर 7 कर इट डिपेंड्स. एक्झॅक्ट जाल्यार मागीर तुमकां सांगता अजून कारण निवडणूक जातकच डायरेक्ट हांव हांगा आयलां त्यामुळे अजून कितें एक्झॅक्ट तें आमी सिच्युएशन पळोवना. पण ज्या तरेन गोंयभर सबंद दिसभर आमी रिपोर्ट घेताले पळयताले भोंवताले त्या हिशोबांतल्यान दिसतालें की तुमचे कडेन हांव कितें विचारतालो तुमकां की तुमचे कडेन 21 आमदार तशाचे तसे इंटॅक्ट आसात. ताजे शिवाय तुम्ही काँग्रेसींतल्यान 2 इम्पोर्ट केल्यात. ओके, सो हे तुम्ही 23 गॅरंटेड धरतात काय 21 गॅरंटेड धरतात? नाही नाही एक गोष्ट कशी आसा की तुमी तांकां इम्पोर्ट केल्या अशें म्हणटात पळय ते स्वता त्या काँग्रेस पार्टींतल्या आमदारकीचो राजिनामो दिवन मागीर आयल्यात भितर. मदीं सोडून येवना तेंच्यांनी तांचो विश्वासघात करूं ना. मवीन गुदिनो हो तसो आमचे बरोबर गेली 5 वर्सां आसात तुमकां सगळ्यांक खबर आसा. अटेम्प्ट टू करप्शन सो दीपक मागीर आमचे मडकयकर हे आमचे बरोबर आयल्यात आनी त्यामुळे आमी तुमकां सांगतात की आमकां ह्या वेळाचेर एब्सोल्यूट मेजॉरिटी कम्फर्टेबल एब्सोल्यूट मेजॉरिटी आनी कोणाकूच म्हणजे आमकां बरें जालें कारण आमी गेल्या वेळार प्रत्येक वेळार दिसतालें महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी की भारतीय जनता पार्टी आमच्या मुळे तांकां मेळटा काय म्हणून. भारतीय जनता पार्टीक त्यांच्यामुळे आमी एकय सीट आमकां फायदो ना. म्हणजे उलट आमचे बरोबर ते एलायन्सान जरी असले न्ही जाल्यार ज्या भागान ते आमकां त्रास करूंक जाय थंय करताले. कारण आमी पळयल्लें आसा आमी जिल्हा पंचायत बरोबर लडयल्ली एलायन्स आसून सुद्दां तेंच्यांनी मागीर कितें करप आपल्या मनशाक राजिनामो दिवपाक सांगप आनी थंय लडोवपाक सांगप. म्हणजे तेंच्यांनी हांगा केल्लें तशें मांद्रे आसत पाळी मतदारसंघान आसत सावर्डे मतदारसंघ आसत सांग्यार मतदारसंघात एलायन्स दाखोवपाक पण भितरल्यान मारताले आमची आनी दाखोवपाक हें केलें आनी शेवट अपक्षाक सपोर्ट केलो बीजेपी. करेक्ट केलो आमी 100% केलो. कारण आज आमकां कितें जाय की भारतीय जनता पार्टीक आमकां दिसलें समजा आमी थंय लडयलो हें प्रियोळ जाल्यार आमच्या भितर काँग्रेस झगडटले आनी दिपक ढवळीकराक चान्स पडटलो थंय. दिपक ढवळीकर पडूं जाय न्ही आनी म्हणून आमी गोविंद गावडेक सपोर्ट केल्लो आसा. प्रामाणीकपणान सांगता आमकां दिपक ढवळीकराक उडोवपाक जाय म्हणून आमी गोविंद गावडेक सपोर्ट केल्लो आसा. दीपक ढवळीकर 3% आजचे परसेंटेज वोटिंग आपके क्या है? आप कितने सीट श्योर जीतेंगे? देखो 2-3 बातें यहाँ हमें समझनी पड़ेगी. पहले तो आप देखो तो हमारे कैंडिडेट नए हैं, स्वच्छ है, अच्छे चरित्र के हैं, लेकिन वो इतने प्रचलित नहीं है. उनको बहुत लोग जानते हैं वैसे नहीं है. उस स्थिति में कहीं लोग उनको अंडर एस्टिमेट कर रहे हैं. मुझे लगता है कि हमारे ये सारे कैंडिडेट जो है वो जिस तरह से इन कैंडिडेट को जनता ने अपनाया है एक चमत्कारिक परिणाम लेके आएंगे. बाकी ये इस तरह का जो अनुमान करने की अभी कोशिश है. आज मैं काफ़ी बूथ पे घूम रहा था. आप देखो तो नॉर्मली क्या होता है बाहर जो टेबल लगते हैं सबके टेबल लगे थे, इनके लगे थे, हमारे लगे थे, इनके लगे थे, सबके टेबल लगे थे, लेकिन टेबल पे कोई जा ही नहीं रहा था. मतदार आके सीधा बूथ पे जाता था. सारे टेबल मतदाताओं के बिना थे, हमारे या उनके हो. तो मतदाता ने बड़े सोच समझ पूर्वक सीधा गया है और उसने मत दिया है. वही बाबूजी एक बताओ कि वो चमत्कार क्या है? श्योर चमत्कार कितने हैं? मैं जो मेरी बात है वो पूरी आप समझ लो. चमत्कार क्यों होगा वो समझ लो, फिर मैं चमत्कार बोलता हूँ. हाँ,
कि जैसे दिल्ली की एक दो दृष्टांत हो, जैसे किरण बेदी जी इनकी मुख्यमंत्री की उम्मीदवार नहीं थी। नहीं, मेरे पास सिर्फ 5 मिनट बचे हैं, इसलिए नहीं तो ये पूरा रह जाएगा और कांग्रेस की कैंडिडेट भी रह हम जाएंगे। बहुत ही अच्छी कंफर्टेबल मेजोरिटी लेके सरकार बनाने जा रहे हैं गोवा में। 23+ हमारे सीधे सीधे उम्मीदवार जीत रहे हैं और अनदर 7 से 8 सीट पे हम लोग अच्छी फाइट दे रहे हैं। जरूर 2, 3, 4 जगह पे या 5 जगह पे हमारे उम्मीदवार थोड़े से कमज़ोर है, लेकिन चमत्कार जनता किस तरह से करेगी वो तो 11 तारीख को ही समझ में आएगा। बाकी भविष्यवाणी करना वो मुझे ठीक नहीं लगता है, लेकिन आपने जब कहा है तो मैंने अपने मन की बात हाँ, की। वो तो आपने कुछ तो कॅल्क्युलेशन किया होगा हाँ, ना, बिलकुल. इसलिए आता काँग्रेसीचेर या काँग्रेस फायनली किती म्हणटा ह्या सगळ्या गजालीचेर? गेले त्या इलेक्शनाक काँग्रेसी विरोध एक लाट आशिल्ली, काँग्रेसी विरोध एक तिळक आशिल्ली. ना फिगर्स पयलीं सांगे आनी मागीर उलोवया, बिकॉज म्हजो टायम सोंपलो जाल्यार म्हाका प्रॉब्लेम हांव जाता. सांगता तुगे टायमा भितर उलयता. तरी सुद्धा त्यांची युती असताना आमचो आनी त्यांच्या भितर जो फरक आशिल्लो फक्त 30,000 मतांचो आशिल्लो. त्या दोगूय बरोबर आशिल्ले आनी आमचे अगेन्स्ट लोकांची लाट आशिल्ली. आयज लोक काँग्रेसी बरोबर येवपाक लागले, कारण काँग्रेसीन परत आमी आमच्या रुळार गेल्याक आनीक स्वच्छ गेल्याक. सो लोक आमचे अगेन्स्ट कांयच ना, लोकांचे हेंच्या अगेन्स्ट आसा, लोकांनी हेंच्या अगेन्स्ट वोटींग केलां आनीक सरकार पूर्ण भोवमत दिलो सरकारान हेंकां, आनी हेणी जाय तशी करपाक जाय आशिल्ली तशी केली ना, हेणी मस्ती केली. लोकांक कळ्ळें की हांकां सरकार चलोवपाक कळना. हे ओपोजिशनाक ते काने गळ्यांक घालून बरें रस्त्यार बोवाळ मारपाक कळ्ळें, बरें ह्यो आसा. सगळ्यो गजाली कळ्ळ्यो. सो लोकांनी ठरयलां की काँग्रेसचो अनुभव आसा सरकार चलोवपाक, तेन्ना जाका सरकार बरो चलोवपाक कळटा त्या काँग्रेसीक सत्तेर हाडुया. कदाचित तांकां ओपोजिशनाक खबर ना हेंचे भितर कोण डिसायड, पूण कदाचित लोक हांकां प्रिफर करतले ओपोजिशनाक दवरपाक. ओके, कारण ते तुमचे एक म्हत्वाची गजाल उरल्या, म्हाका मातशी सीट्स सांग. सीट सांगपाक कित्याक बेजिकली तज्ञ सगळे बीजेपी कडेन आसता, खंयची सिटां आमी सामके एक्झॅक्ट नंबर की आमी लोकांक फॉर ग्रांटेड धरपाक शकना. हांव सदांच कॅमेराचेर खरें उलोवपाचो तरी एक प्रयत्न अदमास. करता, खरें उलोवपाचो प्रयत्न एक करता. अदमास. आतां हेजे भितर कितें आसा, हे पळय आसा हेंगेले सयरे, हे कितले मतां हेंगेले फोडटले एक, आनी हे पळय आसा परत तांकां मदत करपाक आमचे कितले फोडटले. हांव खरें उलयतां. बरोबर. सो त्या हेजेर सपोज हाणी जर कमी मत काडली आनी हेणी जर चड काडली, आमी 24चेर पावतले कम्फर्टेबली. Okay. आनी जर तशीच कितें चडामड काडून आमची मत जर थोडी मायज फोडली जाल्यार आमी 18 ते 22चेर पावपाक शकतात. ओके प्लस आमचे 2 आमदार इंडिपेंडंट आसता जिखतात, जांकां आमी सपोर्ट करता. ओके, आणि प्रोबेबल साधारण कितले? प्रोबेबल जवळ एक 3-4 आसाक. ओके ओके, जाल्यार ते 4 आणि 5 आणि 3 8 4 12 2 आता 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 2 सो 62 जातात टोटल सीट्स. खरें उलोवपाचो प्रयत्न 40 मतदारसंघा भितर 62 जातात. Exactly. खरें उलोवपाचो प्रयत्न केला. ओके, म्हाका फक्त आतां शेवटच्या एक मुद्द्याचेर आमी उलोवया आनी तातूंतल्यान सोंपोवया, जे म्हाका हाजेर एक्चुअली चड डिस्कशन जाय आशिल्लें, पूण तुमी म्हाका वेळ कमी दितात त्या गजालीचेर. समजा हंग असेंब्ली जाली जाल्यार हातूंतले कोण एकामेका बरोबर वचपाक तयार आसात? म्हाका दिसता तो संबंध म्हणजे शेवटी हाजेरच सगळें कितें आसतलें. लोकांनी गेले ते इलेक्शनाक हालीं लोक शाणे जाल्याक लोक एकल्या कोणा तरी सत्तेर हाडटात. आनी ह्याय पावटी म्हाका पूण हें आसा, एक तर त्या सत्तर येतले जाल्यार आमी सत्तर येतले. लोक डिसायड करतले की लोकांनी पयले ब्लॅकमेलर येता आनी मागीर ब्लॅकमेल हंग करता. असेंब्ली जावची ना. जावची ना. लोक सारके शाणे आसा, एक तर आमकां दितले नाल्यार हांकां दितले, पूण हांगचेर लोक विटलेले आसा. सो गिरीश- अल्टिमेटली ते आमचेर येतले. गिरीश बाबान जे सांगलां तें हांव त्याचेर म्हणटा की भारतीय जनता पार्टी सत्तेर येतली आणि प्रमुख ऑपोजिशन पार्टी म्हणून काँग्रेस आसतली. महाराष्ट्रवादी गोमंतक नाही, लोकांनी पळयला, लोकांनी ऑपोजिशनाक काम भारतीय करपाक जनता शकना. पार्टी जावची ना. माझ्या- ना माझ्या जावची स्पष्ट 100% हंग असेंब्ली जावची ना. जावची ना. भारतीय जनता तुमचें म्हणणें कितें? पार्टी माझें स्पष्ट मत अशें आसा की महायुती जी आसा ती सत्तेर येतली. सेकंड बीजेपी, बीजेपी नाही, हांव बीजेपी हंग असेंब्ली- काँग्रेस आणि थर्ड बीजेपी. हांव हंग असेंब्लीची वेळ जाता. हंग असेंब्ली जाली जाल्यार तुमी कितें करतले? म्हणजे जावचीच ना न्ही, न्ही जाली ना जाल्यार जावचीच ना. जावचीच ना. तुम्ही ते मानतात जर बीजेपी झाली येता जाल्यार म्हणटा तर खबर हांव आसा. म्हणटा जावचीच ते जाणा बीजेपी येता म्हाका खबर आसा तेंका. महायुती सत्तेर मा- येतली. मा- सुदीन भारतीय ढवळीकरान जनता- ऑलरेडी सांगला मोहन बाब की हंग असेंब्ली जाली आणि बीजेपी आयली आयली. जाल्यार आमी तांचो सपोर्ट घेतलो, कारण- प्रोवायडेड हांव चीफ मिनिस्टर कारण कशें आसा की ऑलरेडी सांगला, जाहीर केलो. त्यांच्या कडेन हांकां हांच्यानी म्हाका दिसता माझें मत हांव भारतीय मांडटा. जन- तुझी नाही, तुमची पार्टीची मत कितें? हा? सुदीन ढवळीकरान ऑलरेडी पार्टीचे तुमचे मत सांगला पार्टी की ते बीजेपी निश्चित बरोबर करता. भारतीय ते मागीर करतले न्ही. भारतीय जनता पार्टी
स्वताच्या ताकदीचेर सत्तेर येतली, कारण आमी असत तुम्ही आनी सुनील किंवा काँग्रेस ढवळीकरांचो असत, खंयच्या परिस्थितीक सपोर्ट घेवचो ना आमकां गरजूच पडची ना न्ही. नाही, गरजूच पडची ना, खंयच्या परिस्थितीक गरज पडची ते ना, सांगतात आम्ही खंयच्या परिस्थितीत बीजेपीचो सपोर्ट घेवचो ना. गरजूच पडची ना न्ही. तुम्ही काँग्रेसीचो सपोर्ट घेतलाय. आम्ही काँग्रेसी घेऊ, कारण आम्ही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष नॅशनल पार्टी Correct. आसात. तशें तुम्ही त्यामुळे MG चो सपोर्ट घेतलाय. नाही, भारतीय जनता पार्टीक एमजीचो सपोर्ट घेवपाचो प्रश्न येवचो ना, कारण आम्ही सत्तेर आपका स्वताच्या क्या- आपाचेर येतले. आपका क्या स्टैंड? हमारा स्टैंड बहुत क्लियर है। हमने चुनाव के पहले भी एक स्टैंड क्लियर किया है, न तो हम किसी का समर्थन देंगे न किसी का समर्थन लेंगे। त्यांचे बरोबर आसा. सरकार आम आदमी पार्टी की बनने जा रही है। यदि आम आदमी पार्टी की सरकार न बनी तो मुझे नहीं लगता कि किसी की सरकार बनेगी। कारण त्यांचे बरोबर त्यांचो एकही आमदार येवचो ना, त्यामुळे त्यांच्यानी सपोर्ट दिवपाचो प्रश्न येना. तरी दॅट इज ऑल प्रश्नच ओके. येना. बट आमी हांगा प्रोबेबिलिटीज पळयतात आनी त्या प्रोबेबिलिटी भितर एक प्रोबेबिलिटी आमी पळयला जी बरें. दिल्ली भितर जाल्या. दिल्ली भितर अशी परिस्थिती जाली की तुम्ही गव्हर्मेंट केलें पूण त्या गव्हर्मेंटा भितर बरोबर तुमचे जुळ्ळी ना, कांय जाली ना, आनी मागीर तुम्ही गेले ना, आनी ताका लागून असेंब्ली बरखास्त करून परत विधानसभा घेवपाचो वेळ म्हणजे परत निवडणूक घेवपाची वेळ आयली आनी ती तुम्ही हाडली. अशी तरेची परिस्थिती जाल्यार पासून जी 49 दिसांच्या हातूंत भितर तुमकां सगळ्यांनी क्रिटिसायज केल्लो की तुम्ही मिस्टेक केली म्हणून, तीच मिस्टेक तुम्ही परत करतले. तो मिस्टेक तभी भी मिस्टेक नहीं थी नहीं मेरे थी। हिसाब से। न तो आगे मिस्टेक करने की कोई ज़रूरत पड़ेगी। हम एक कंस्ट्रक्टिव पार्टी का रोल अदा करेंगे। अच्छा। एक कंस्ट्रक्टिव विधानसभा में एक कंस्ट्रक्टिव जो एक पार्टी होती है वो कंस्ट्रक्टिव रोल होगा। फिर से चुनाव हुआ तो भी चलेगा, लेकिन किसी को समर्थन नहीं देंगे, किसी का समर्थन नहीं नहीं लेंगे. लेंगे, सो फिर से चुनाव के लिए आप तैयार है. तैयार है। ऐसी और बिल्कुल। आपको लगता है कि ऐसा होना चाहिए? ऐसा होना चाहिए ऐसा नहीं कह रहा हूँ, मैं कह रहा हूँ कि सरकार हमारी ही बन रही है, इसलिए ऐसे करने की स्थिति नहीं है। लेकिन यदि कहीं भी थोड़ी कमज़ोर स्थिति बनी तो उस स्थिति में हमारे ऐसी स्थिति होगी कि किसी की सरकार बाबा जी, नहीं जब बनेगी। अरविंद केजरीवाल गोवा में पहली बार आए थे उन्होंने बोला था, मुझे लगता है दूसरी बार आए थे कि 37 सीट जीतेंगे. आज आप 37 से यहाँ 23 तक आए हैं. एक्चुअल 11 तारीख को जब ओपन होगी सब, तब आपका क्या हो रहा होगा? तब हमारी सरकार डिक्लेअर होती। ओके. तुम्ही कितें सांगताले? तेंचें मत कितें आसा, दिल्लीक जशें जातलें तशेंच हांगा ते करूंक सोदतले, पूण हांगा तशें जाणें शक्य ना. दिल्लीक जालें कित्याक पयल्या फावट तांकां हें जालें, सरकार जालें, बुडयलें आनी परत मागीर 67 म्हाका दिसता सिटांनी येयले ते. बट तांकां आतां हांगा कशें दिसता की ते कोणाक सपोर्ट दिवचे ना. सपोर्ट दिलो ना आनी सगळ्याचे कमी हे सीट जर जाले जायत जाल्यार सपोर्ट न दिल्या कारणान सरकार पडटलें आनी हे परत तांची 67 आयज तशें हांगा येतलें. परत निवडणूक जातली हय. आनी ते निवडणुकीन जास्तीत जास्त उमेदवार त्यांचे तांणी ती येतले केली अशें ती तेंकां बरोबर काय दिसता. चूक? हा? तांणी दिल्ली भितर केलें तें बरोबर काय चूक? जो सपोर्ट तांणी कोणाचोच घेतलो ना आनी तितल्याचेरच दवरलें, तें बरोबर काय चूक? हे चड येयल्या कारणान तेंचे बरोबर जालें ना तें. ताजे ते नंतर कमी जर येयल्ले जाल्यार ते चूक आशिल्लें. ओके ना, हांव फक्त तुमकां इतल्या खातीर विचारतालो की तशी परिस्थिती आयल्यार तुमी परत ती चूक करतले काय म्हणून तसले तरेची? कोण समजा हंग असेंब्ली जाली जाल्यार कसली चूक? अरे बाबा सुदीन पावरा भायर रावपाकूच शकना. सुदीन खंय तगलो डबो व्हरून लायतलो, पूण ताका तूं पळय सगळे इतिहास काडून पळयतालो तो ना ना, सुदिनाक एवढे थोडे वचपाची गरजूच ना, गरजूच पडची ना सुदिनाक एवढे ये भी थोडे ले लेंगे, वचपाची. ये भी ले लेंगे, हम नहीं लेंगे। आप नाही येयले. ओके. हांगा म्हणजे आमी ही हांगा कितें आरोप प्रत्यारोपाची डिबेट न्ही, पूण प्रोबेबिलिटीची म्हणून ह्यो सगळ्यो प्रोबेबिलिटी हांवूय जाणून घेवपाक सोदतालो, तुमी घडये जाणून घेवपाक सोदताली जाय. 11 तारखेक एक्झॅक्टली कळटलें कितें जातलें तें. पूण आयच्या परिस्थिती भितर एक गजाल क्लियर जाता की प्रत्येक जाण सांगता की खंयच्या परिस्थितीक हंग असेंब्ली जावची ना, कारण घडये अशें आसा की हंग असेंब्ली जाली जाल्यार कितें करतले हाजेर घडये आज कोणूच उलोवपाक तयार ना. एवरीबडी इज मम ओवर इट अशें म्हणपाक हरकत ना. पूण प्रत्येकान सांगलां, बीजेपीन सांगलां आपले 21+ येतले, काँग्रेसीन सांगलां 18 ते 24 हाजे मदीं, आपान सांगलां 23 येतले, जाल्यार एमजीपीन सांगलां 14 येतले गॅरंटेड अशे तरेचे, आनी सरकार ते घडयतले. तांची महायुती आसा त्या महायुतीक घेवन बाकीच्यांक घेवन ते घडयतले अशें तांचें म्हणणें आसा. तुमी सगळे आमच्या स्टुडियो भितर आयले आनी हातूंतल्यान खंय तरी तुमी तुमच्या पद्दतीन कितें तरी सांगपाचो प्रयत्न केलो. कितें जाता आनी तुमच्या मतदारांनी कितें थारायलां तें 11 तारखेक कळटलें. तुमी आयले तांचे बद्दल तुमी उपकारी, आनी आमी अशेंच चालू दवरतले वेगवेगळ्या विशयाचेर रणमाले. पूण आयच्या रणसंग्रामाची हे रणमाले हांगा सोंपता. हाजे मुखारी पळयत रावात रणमाले आनी गोवा 365.